माझ्यासाठी एक स्पेशल डे आहे. आज माझी आई US माझी आई आज US वरून परत येते. माझी आई 6 महिन्यापूर्वी US ला गेली होती माझ्या बहिणीकडे. ती आज रिटर्न येते. सो फ्लाईट तिची लँड होणार आहे मुंबई एअरपोर्टला 12:30 वाजता. आत्ता वाजले आहेत 8:30. सो आता आम्ही निघतोय मुंबई एअरपोर्टसाठी. सो तुम्हाला मुंबईला जायची जर्नी जातानाची आणि येतानाची सेम डे आम्ही लगेचच आईला पिकअप करून रिटर्न पण येणार आहे. सो मुंबईला जातानाची आणि रिटर्न जर्नी आम्ही आता तुम्हाला दाखवू. सो आत्ता वाजलेच 8:30. फ्लाईट लँड होणार आहे 12:30 वाजता. आम्ही अप्रॉक्सिमेटली 12पर्यंत मुंबई एअरपोर्टला पोहोचू. सो चला निघूया आता. लेट्स गो. आम्ही निघालो आता पुण्याहून मुंबई एअरपोर्टला जायला. 148 किलोमीटर दाखवतंय. 3 hours ट्रॅव्हल टाईम आहे. मुंबई एअरपोर्टला आपला ॲन्युअल पास तर चालणार नाही. सो फास्टॅग रिचार्ज केलेलं एक्सप्रेस हायवे जो आहे तो MSRDCच्या अंडर येतो, NHAIच्या अंडर येत नाही, म्हणून आपला ॲन्युअल पास तिथं युजलेस आहे. आणि मुंबई एअरपोर्टला पार्किंग बुक नाही केलं आहे मी. तर आपण जेव्हा फूड मॉलला ब्रेक घेऊ ना तिथे मी इथे पार्किंग बुक करतो, म्हणजे तो पण आपल्याला कळेल एक्झॅक्ट फ्लाईट 12:30 लँड होते का जरा लवकर होती. त्या हिशोबाने ते बुक करू आपण. सो इथून एक्सप्रेसवेला अजून एक 25 किलोमीटर्स आहे. पुणे हा जो कात्रज देव रोड बायपास अराउंड 20-25 किलोमीटर. त्याच्यानंतर एक्सप्रेसवे स्टार्ट होईल. सो आम्ही ब्रेकफास्ट तर केला नाही आहे, त्यामुळे फूड मॉलला काहीतरी लाईट खाऊ आणि मग जाऊ. रिटर्न येते वेळी ब्रेक घ्यायचं का नाही घ्यायचं ते आपण तेव्हा ठरवू. आणि मिसिंग लिंक और द कनेक्टिंग लिंक जे त्याचं रिनेम झालेलं आहे कनेक्टिंग लिंक, ते स्टार्ट झाल्यावर ही आमची पहिली मुंबई ट्रिप आहे. सो आम्ही आज फर्स्ट टाईम कनेक्टिंग लिंक पण बघणार आहे. मग ते पण बघू, एक्सपिरियन्स घेऊ. आणि हो मे बी त्याच्यामुळेच ट्रॅव्हल टाईम 3 तासाचा आहे. नाही तर जेव्हा आमच्या आईला मुंबई एअरपोर्टला ड्रॉप करायला गेलेलो तेव्हा ट्रॅव्हल टाईम ऑलमोस्ट 3.25 तासाचा दाखवत होता. 3 hours 45 minutes. तोच आता 3 hours आहे. तर आज आपल्याबरोबर विक्रांत पण आहे. विक्रांत माझा भाऊ आहे लहान. सो आज आम्ही सगळ्यांनी सुट्टी घेतली आहे आणि विहानने सुट्टी मारली आहे स्कूलला. आज वर्किंग डे मंडे, तर आमचा लॉंग वीकेंड झाला आहे. सो हा बायपास कात्रज देव रोड बायपास हा एकेकाळी हायवे होता. आता तो हायवेचा फील येत नाही, एवढा हेवी ट्रॅफिक असते ह्या हायवेला. पण होपफुली एकदा रिंग रोड स्टार्ट झाला की जे मुंबईला जाणारं ट्रॅफिक आहे, म्हणजे जे नॅशनल हायवे 48 वरनं कोल्हापूर सातारा साईडने जे ट्रॅफिक येतं मुंबईला जाणारं, ते इथून येणार नाही. ते मिसिंग ते जे आपली रिंग रोड आहे त्यानेच जातील. सो इथलं ट्रॅफिक बरंच कमी होईल आणि जे राहील ते मोस्टली जे ऑफिसर पब्लिक आहे जे हिंजवाडीला वगैरे पुढे इथनं भोसरी MIDC वगैरे जातं तेच ट्रॅफिक या रोडला राहील. म्हणजे जे आपल्या हेवी व्हेकल्स आहेत सगळे ट्रक्स, मुंबईवाले, मुंबईला जाणारे, मुंबई साईडला जाणारे सगळे आपल्या रिंग रोडने जातील. सो त्याच्यानंतर इथं परत हा हायवे जरा सुटसुटीत वाटेल.
एक्सप्रेसवे एंटर केलाय आता आम्ही, आणि एक्सप्रेसवे एंटर केल्याच पाऊस पाऊस चालू पडायला झाला. चालू झालाय. आणि होपफुली लोणावळा आणि खंडाळा बॅच मध्ये पाऊस असेल. येस, आपल्या देशात मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा एकमेव असा एक्सप्रेसवे असेल जे एक्सप्रेसवेला पण स्पीड लिमिट्स आहेत मध्ये मध्ये. म्हणजे आम्हाला ह्या एक्सप्रेसवरती एक स्पीड व्हायोलेशनचं तिकीट आहे. आम्ही आमची गाडीचं स्पीड होता 61 किलोमीटर्स पर आवर आणि स्पीड लिमिट होता 60चा. सो जो जुना घाट होता एक्सप्रेसवेचा तो एंड झाला. तिथे स्लोपवर त्यांनी कॅमेराज फिट केलेले आणि तिथं आम्ही 61चा वरती स्पीड लिमिट ब्रेक केलेलं. सो आपला एकमेव एक्सप्रेसवे ज्याच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे स्पीड लिमिट्स पण आहेत. इथे राईट साईडला स्टेडियम, MCA स्टेडियम आहे. त्या आधी मॅचेस होतात कधी अधूनमधून, वर्षातनं 2 वर्षातनं एखाद दुसरी इंडियाची. पुढे बघ, पाऊस बघ कसा भरलाय, दिसतंय का? तुम्ही आता समोर बघू शकता की समोर किती पाऊस आलाय. माउंटन पण बॅडली दिसतोय. डोंगर. हा, डोंगर. ऊन नाहीये त्याच्यामुळे जरा चांगलं वाटतंय. नाहीतर लास्ट 1-2 ट्रिप्स आपण एवढ्या उन्हातून केल्या आहेत. नाही, पुणे मुंबईचं ऍक्च्युली ना मध्ये हिल स्टेशन आहे लोणावळा खंडाळा, त्यामुळे युजली मेजॉरिटी पाहिजे असा प्लेझंट राहतो. पण जेव्हा एकदा आपण मुंबई साईडला उतरतो ना घाट की गरम व्हायला लागतो, आणि आज पण तसाच होईल. आणि मुंबईमध्ये बिगनिंगच्या जर पाऊस पडला असेल काल माहीत नाही, पण जर पाऊस पडला असेल ना तर आज सॉलिड ह्युमिड असणार आहे. पुण्यामध्ये पाणीच्या शॉर्टेजमुळे कार वॉशिंग आमच्या सोसायटीमध्ये बंद आहे. काही दिवस झाले, 4-5 दिवस झाले डिस्कंटिन्यू झालंय. तर आज गाडी धुवून जाईल थोडीशी का होण्या पावसात.
सो आतापर्यंत आम्ही अराउंड 46 किलोमीटरचं डिस्टन्स कव्हर केलंय आणि तुम्ही गाडीचं मायलेज बघा 19.3. आमची पेट्रोल ऑटोमॅटिक आहे. ॲक्च्युली पुणे टू मुंबई ट्रॅव्हल करत असाल ना तर बऱ्यापैकी स्लोप आहे. त्या स्लोपमुळे गाडी मायलेज चांगली देते आणि मी गाडी कॉन्स्टंट 85च्या क्रूजवर ठेवलेली आहे, त्यामुळे गाडीचा मायलेज एकदम मस्त येत आहे. सो आपल्या न्यू कनेक्टिंग लिंकवरती हेवी व्हेकल्स जे केमिकल्स टँकर्स मल्टी एक्सेल व्हेकल्स जे आहेत त्यांना सध्या तरी एंट्री नाही आहे. म्हणजे जेव्हा ओपन झालं तेव्हा तरी अनाऊन्स केलेलं की एंट्री नाही आहे, पण मग आता चालू झालं आहे का माहीत नाही. पण बोर्ड्स तरी आहेत, नो एंट्री ऑन कनेक्टिंग लिंक. ज्वलनशील द्रव वायू वाहक ट्रक ट्रेलर्स अवजड वाहने असं लिहिलेलं आहे मल्टिपल प्लेसेसवर. लोणावळा मुंबई वाया एक्सप्रेस आणि मिसिंग लिंकला स्ट्रेट. सो कनेक्टिंग लिंकसाठी स्ट्रेट जायचं. क्रूज कंट्रोल ऑफ करून टाकू आपण. लोकांमध्ये लोकांना अजून कन्फ्युजन आहे की लेफ्ट घ्यायचा राईट घ्यायचा. राईट आपण लालपरीचा मागे जाऊ, ते दररोज ट्रॅव्हल करतात, त्यांना एक्झॅक्ट माहिती आहे कुठून जायचं आहे. सो पुण्याहून येते अरे वा, यांनी ब्रिजला चांगलं डेकोरेट केलंय. आता अर्धच केलंय, अर्ध्याला राहून गेलं अजून. फेसेस मध्ये करते वॉलपेपर टाईप लावलेलं आहे, कलर केलेला आहे. अरे वा, यांनी इथे पण पेंटिंग करते. मिसिंग लिंक वरती हे काहीतरी छान बनवले, मुरल्स बनवले. कनेक्टिंग लिंक. वेलकम टू द कनेक्टिंग लिंक. 80चं स्पीड लिमिट. Let's reduce the cruise speed. फोर लेन्स आहेत है ना, आणि ती शेवटला एक टू व्हीलरची शोल्डर लेन आहे. टू व्हीलरची नाही, टू व्हीलरला नो एंट्री आहे. शोल्डर लेन आहे, पण ती म्हणजे पुन्हा स्टॉप घ्यायचा आहे. मध्ये कनेक्टिंग हे पण आहे. तिथे ना मागे पोलीसची गाडी पण उभी होती. पोलिसांची. हो, पोलिसांची, सॉरी. 80चं स्पीड लिमिट आहे. आम्ही 80ला आहे आणि ती लालपरी नक्की 80च्या वरती आहे. ती किती फास्ट पुढे गेली बघ निघून. कनेक्टिंग लिंक टनल मार्गे आपले सगळेच ओव्हर स्पीडिंग करतात. सगळे स्पीड आहे. कॅमेराज असतील पण जाऊ दे, आपल्याला एक्सप्रेस वेला एकदा फाईन पडलेला आहे. सो आपण स्पीड लिमिटमध्ये जाऊ. 2 वेळा ॲक्च्युली चलन पडले सेम प्लेसला. एकदा मी 60च्या लिमिट होतो, आम्ही 61ला होतो, आणि एकदा 69ला होतो. म्हणजे एक्सप्रेस वेवर किती शेमफुल आहे. 60च्या स्पीडला आम्ही फाईन मिळाला आम्हाला. कॅमेराज आहेत ना, आहेत पण स्पीड कॅमेराज नाही आहेत आय गेस. ते बघ, छोटे छोटे गोल आहेत ना, हे कॅमेराज आहेत मिडल लेन मध्ये वरती, पण हे स्पीड कॅमेराज नाही नसतील. आरती गावाला झोपला का मध्येच?
सो जसं मी बोललो होतो की हे कनेक्टिंग लिंक स्टार्ट झालं होती आमची पहिली ट्रिप आहे आणि ती क्रॉस केल्यावर आता वाटतंय ब्लेसिंग आहे ही लिंक. कनेक्टिंग लिंक इज अ ब्लेसिंग. नाही तर ते लोणावळ्याच्या आधी जिथून घाट स्टार्ट होतो ते टर्निंग्स आणि त्या लेफ्ट राईट आणि त्या घाटामध्ये ते लँडस्लाइड होण्यासाठी अर्धा हायवे पण बंद असतो. एक्सप्रेसवे 2 लेन्स क्लोज असतात बऱ्याच वेळा. त्याच्यामध्ये थँकफुली गव्हर्नमेंटने हे स्टार्ट करून चांगलं काम केलं आहे. सो लोणावळा खंडा क्रॉस झाला आणि पाऊस चालू आला. आम्ही मुंबई साईडला आलेलो आहे. सो आज वीकडे असल्यामुळे फूड मॉलला गर्दी कमी होती. एक्सप्रेस वेला पण कम्पॅरेटिव्हली गर्दी कमी आहे. आणि आम्ही आता हे जो सेकंड टोल प्लाझा लागतो एक्सप्रेसचा तिथं आलो आहे. आणि ॲज युजल कोणतरी असेल ज्यांनी फास्टॅग रिचार्ज नसेल केला त्यामुळे आम्ही असं चढकू नये. सव्वा 12 वाजले. झाली का फ्लाईट लँड? 12:30. तुला क्यू मध्ये त्याच्यावर लँडेड 500 meters, join the National Highway 48. Continue on Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Road for 2 kilometers. लँड झाली का रे फ्लाईट? फ्लाईट लँड नाही झाली पण होईलच ना आता. फ्लाईट लँड झाल्यावर नंतर अजून 1-1.5 तास लागेल. अरे पण क्यू मध्ये आहे ना, मग तरी 7 मिनिटं. असंही फ्लाईटचं अरायवल 12:40चा होता ना. और मे बी त्या साईटवरती लॅग असेल. ओके तिथे अरायवल बघ. मला एवढं लांबचं दिसत नाही. कार पार्क. आपल्याला कार पार्क मध्ये जायचं आहे. मग राईटला. कुठला राईट? हा राईट. राईटला राईट. ओके. कॅबवाल्याच्या मागे जवळ कॅबवाल्यांना माहिती असतं ना.
तुला काय माहिती तो कॅब काही काही समोरची कॅब आहे ना येल्लो आपल्याला काय माहिती तो पार्क करायचा. ठीक आहे, आपल्याकडं 1 hour 30 minutes स्पेअर टाइम आहे पार्किंग शोधायला. सो लेट्स चिल. तिथे पार्किंग गेटचं. इथूनच मागच्या वेळी आपण ओके, आलो होतो. सो मी सांगतो सांग. In 300 सो बंद करावं लागेल एलेक्साला. अलेक्सा नाही येते. ओके, सो एअरपोर्टला एंटर केल्यानंतर राईट साईडला गाडी ठेवा. जर तुम्हाला पार्किंगमध्ये जायचं असेल तर राईट साईडला इथं वेगवेगळे गेट्स आहेत. जर तुम्ही प्री बुक केलं असेल तर फास्टॅग गेटमध्ये जाऊ नका, आणि प्री बुक्ड नसेल तर फास्टॅग लेनमध्ये जा. आता आपल्याला इथे जनरल VIP प्रीमियम पार्किंगला जायचं आहे. सो गाडी आहे तिकडून गाडी. बुक केली आहे प्रीमियम पण ते फास्ट आहे. पार्किंग. फास्ट आहे परत कट होतील ना. कुठे आहे आता? आई आली आत्ताच. विहान एकदम कळकळून भेटला. बुके दिलास का? तुझ्याच हातात आहे बुके. अशा प्रकारे माझी आई आली आहे. आता जस्ट आम्हाला भेटली. आई, कसा झाला प्रवास? छान झाला प्रवास, एकदम मस्त. छान वाटलं. आणि चला आता आम्ही निघतो घरी जाण्यासाठी, पुण्याला जाण्यासाठी. 1:30 वाजलेत. आत्ता निघतो एअरपोर्टहून. पार्किंग आणि आता पुण्याला जायला ऑलमोस्ट 3 तास दाखवत आहे. 2 hours 48 minutes. मे बी नॉनस्टॉप जाऊ. 1-4:30 पर्यंत पोचू. आता मुंबईला तर प्रचंड गरमी आहे. म्हणजे जर तुम्ही पुण्याहून येत असाल तर युजली ते खूपच गरमी असते. आणि आम्ही आता रस्ता चुकलो आहे एक्झिटचा. इकडे एक्झिट P5 लेवल फॉर एक्झिट. कुठे आहे? ते बघ ना समोर लिहिलंय. P5 लेवल फॉर एक्झिटच्या वरती जायचं का? अच्छा, हा, आपण लोअर फ्लोअरला होतो. आपल्याला वरती जाऊन जे लास्ट टाइम आपण एक्झिट केलं होतं तिथूनच एक्झिट करायचं आहे. शिर्डी आपलं शेगाव वगैरे चांगलं झालं. शेगाव वगैरे छान झालं.
खूप म्हणजे गर्दी इथंच गर्दी होती खूप. आम्ही समाधी दर्शन नाही घेतलं, आम्ही फक्त मुख दर्शन घेतलं. समाधी दर्शनला 3.5-4 तास गर्दी होती. आणि मुख त्या दर्शन दिवशी अधिक महिन्याचा लास्ट डे होता ना, त्याच्यामुळे खूपच गर्दी होती. आणि शाळेच्या सुट्ट्यांचा पण लास्ट डे होता ना त्या दिवशी. सगळी लोक सो आपण ती म्हणत असेल. मानखोद घाटकोपर मानखोद लिंक रोडला आलोय. मग तिथनं वाशीवाला ब्रिज लागेल आणि मग तिथून पुढे काय नाही, तिथून आपण फास्ट फॉरवर्ड मध्ये निघून पण जातो. एक्सप्रेस कुठून लागणार आहे आता? एक्सप्रेस आपल्याला तो अच्छा, खूप लांब आहे. कळंबोली. खूप ते- लांब आहे. Continue for 88 kilometers. तर आम्ही पनवेलच्या इथे एक्सप्रेस वे कनेक्ट केलाय. आता इथून पुढे 1.5 तास 1.5 hour स्टॉप नको घ्यायला, नॉन स्टॉप जाऊ. ओके, आम्ही एक्सप्रेस वे जॉईन केला आहे. इथून 1.5 hour दाखवते, 107 किलोमीटर्स घरापर्यंत. आणि अजून आम्ही लंचसाठी थांबण्याचं काही प्लॅन डिसाइडेड नाही आहे. आता तरी पनवेल क्रॉस करतोय. सो आम्ही मुंबई एअरपोर्ट टू पुणे जर्नी कंप्लीट केली आहे. आम्हाला यायला 3 तास लागले. अराउंड 4:30 इथे पोचलो. आता आम्ही हा व्हिडिओ इथेच एंड करतो. आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओत भेटू. तोपर्यंत आमचे व्हिडिओज बघा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.